बड्डे सेलिब्रेशन, ते पण 4 स्टार हॉटेलमध्ये, हॉटेल ड्रॅगन फ्राय. आणि मस्तपैकी साहेबांनी आज कोणते कोणते सरप्राईज दिले आणि आजचा दिवस आमचा कसा गेला, तर अतिशय एकच नंबर गेलेला आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्ही बिलकुल मिस करू नका. आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा, एकच नंबर राहील. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. खूप खूप छान गेला आणि असेच दरवर्षी कुठे ना कुठे तरी घेऊन जायचं. तुमच्या खिशात काय झालं? काय नाही, इथं धूळ लागल्यासारखी वाटली मला. असं का? साफ करून देऊ का? नाही नाही, ठीक आहे, तुम्ही साफ केला ते खूप झालं. काय माणूस आहे बाई खरंच. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि साहेबांनी माझा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईला घेऊन आलेत. आणि ड्रॅगन फ्राय हॉटेल, आणि हे हॉटेल 4 स्टार आहे. आणि खरंच मला तर खूप खूप भारी वाटत होतं, कारण की पहिल्यांदाच एवढं छान सरप्राईज आणि एवढ्या म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये मी तर आलते. आणि लग्नाच्या 14 वर्षाच्या नंतर एवढी खुशी आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहत असताल. खरंच खूप भारी वाटत होतं. आणि मग काय, हॉटेलमध्ये गेलो, त्याच्यानंतर रूमची चाबी वगैरे घेतली, फॉर्मॅलिटीज पूर्ण केली. आणि खरंच जे असं फील होत होतं काय सांगावं. आणि त्याच्यानंतर मग रूममध्ये गेलो. साहेबांनी रूममध्ये घेऊन आले आणि रूममध्ये आल्याच्यानंतर जेव्हा साहेबांनी डोळ्याची पट्टी खोलली, तर तेव्हा पहा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि खरंच असं म्हणजे मी जेव्हा तोंडाला हात लावला, म्हणजे एक्सप्रेशन काही कळतच नव्हते, कारण की एवढं भारी डेकोरेशन आणि एवढी छान अशी रूम पाहून असा चेहऱ्यावर इतका, तर आणि ते पण माझ्यासाठी केलं साहेबांनी, हे पाहून खूप खुशी झाली. आणि मग काय, साहेबांनी एक गुलाबाचं फूल रोमॅन्टिक मोडमध्ये मस्त दिलं आणि मग थँक्यू बोलले साहेबांना. आणि मस्तपैकी आम्ही दोघांनी रील पण बनवल्या. आणि खरंच खूप म्हणजे छान वाटत होतं. आणि जेव्हा हे शूट चालू होतं, तर खरंच म्हणजे सांगायला आता पण असे शब्द कमी पडत आहेत. आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही करता, पण तुमच्या आयुष्यामधले जेही गोल्डन म्हणजे असे तुमच्या आयुष्यात जोडीदारासोबत जेव्हाही वेळ तुम्हाला मिळेल आणि जोडीदारांनी जर असं सरप्राईज जर दिलं, तर खरंच 4 चांद लागतील आयुष्याला. आणि मग काय, भूक लागली होती, मग सूप ऑर्डर केलं. आणि गेल्या गेल्या व्हिडिओज फोटोज वगैरे थोडे काढणं झाल्याच्यानंतर मग मस्त छान असं सूप पिलं. आणि सूप पण भारी होतं हॉटेलचं. आणि साहेबांनी म्हणजे असं फील होतं जसं काय एखादी राजकुमारी, महाराणी असं. आणि खरंच म्हणजे तो दिवस माझा आयुष्यातला खूप खूप बेस्ट दिवस गेलेला. डेकोरेशन बी मस्त, हॅपी बर्थडे अस्मिता म्हणजे हॅपी बर्थडे लिहिलेलं. आणि इकडं पहा पाण्याचा टब. आणि खूपच एन्जॉय म्हणजे एकच नंबर केलं. आणि साहेब शूट करायलेत परत. आणि खूप मस्त असं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर सूप वगैरे पिल्याच्यानंतर मग काय, साहेब म्हणे तर आंघोळ करायची. आणि हा टब एवढा भारी होता. आणि त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर असं बॉडी मसाज झाल्यासारखं, प्रत्येक असे वेगवेगळे बटन येतं, तर त्या साईडनी पाणी येणार. आणि रिलॅक्स एकदम असं फील. मला अगोदर वाटलं जसं की बाट टब असते त्याप्रमाणे जाऊन मस्त आंघोळ करायची किंवा त्या स्विमिंग पूलसारखं त्यात पोहून यायचं. पण मध्ये गेल्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं, हे पहा, हे केल्याच्यानंतर मस्त असं पाणी म्हणजे प्रेशरनी येत होतं आणि खूप भारी वाटत होतं. आणि साहेब म्हणे बस झालं, किती शूट करते, ये म्हणे तू पण. म्हणलं नाही, होऊ द्या म्हणलं तुमचंच अगोदर मस्त. आणि पहा, तुम्हाला रूम दाखवते.
हे पहा इकडं डेकोरेशन केलेलं अस्मिताच्या बड्डेचं आणि इथं तिजोरी पण आहे आणि खाली पहा इकडं कॉफी वगैरे करण्यासाठी तुम्हाला कप त्याच्यानंतर ते गुड नाईटचं पण होतं म्हणजे एकच नंबर अशी पाणी बॉटल आणि छोटंसं फ्रीज पण आहे थंड पाणी प्यायला किंवा कोल्ड्रिंक वगैरे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता चॉकलेट्स आणि मस्त म्हणजे असं फील होत होतं की काय सांगायचं आणि साहेब तर मस्त 1-1.5 तास त्या टबमध्ये मस्त छान आंघोळ करत बसले आणि हे इकडं बाथरूम आणि टॉयलेट ते पण एकच नंबर म्हणजे 4 क्लास काय असतं ते आज कळालं कारण की आम्ही तर दोघं पण पहिल्यांदाच गेलोत आणि लाईफचा आनंद घेतला आयुष्यामध्ये म्हणजे जे म्हणतात ना VVIP कसे लोक जगतात ते एक दिवस जगून पाहिलं आणि भारी वाटलं बरं आणि मग साहेबांची आंघोळ वगैरे झाली मग मी पण केली आणि खूप भारी वाटत होतं आणि मग साहेबांनी मस्त अशी दोघांना कॉफी बनवली आणि आम्ही दोघांनी छान अशी कॉफी घेतली आणि खरंच खूप भारी वाटत होतं आणि तुम्हाला पण पाहून भारीच वाटत असेल मग कॉफी वगैरे घेतल्याच्यानंतर थोड्या वेळाने लगेचच जेवण ऑर्डर केलं आणि जेवण एवढं सारं जेवण पाहून मी तर म्हणलो बापरे आता एवढं कसं खायचं तर म्हणे आज काहीच नाही म्हणायचं आज मस्त खायचं आणि आराम करायचा आज कोणताही ताण तणाव ड्युटीचं टेन्शन नाही काही नाही आयुष्यामधला तुम्हाला जोही आनंद भेटतो आणि तुमच्या जोडीदारासोबत तर तो जगून घेत जा आणि कधीतरी स्पेशल म्हणजे जसं की ॲनिव्हर्सरी बर्थडे असो तुमच्या जोडीदाराचा दिवस स्पेशल करत जा तुम्हाला जसंही होईल जर झालं तर हॉटेलमध्ये बुकिंग करा नाही तर घरी डेकोरेशन करा मस्त छान 5 पक्वान्न बनवा आणि कधीतरी बायकोला पण सरप्राईज द्या प्रत्येकाने मी जशी खुश झाली तशी तुमच्या घरचे पण खुश होतील आणि जेवायला पहा मस्त गुलाबजामुन रसगुल्ला कटलेट त्याच्यानंतर पनीर चिल्ली बिर्याणी व्हेज बिर्याणी बरं आम्ही व्हेजिटेबल आहेत आणि त्याच्यानंतर मस्त त्या स्क्रीनवर आमचे स्वतःचेच व्हिडिओ लावून आम्ही पाहत बसलो म्हणजे जेवण झालं आंघोळ झाली आता रिलॅक्स म्हणजे एक पिक्चर पण पाहायला आणि हा दिवस म्हणजे आयुष्यातला जगून घेतलं आता म्हणताल तुम्ही मॅडम तुम्ही कितीदा जगून घेता तर खरंच काय करायचं हो तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे किती पैसा आहे काय आहे आणि काय नाही यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी किती खर्च करता आणि आयुष्य तुम्ही कसं जगता याला पण महत्त्व आहे बरेचसे म्हणजे आयुष्यामध्ये भरपूर जण खूप साठवून ठेवतात आणि आयुष्य गेल्याच्या नंतर तुमच्यासोबत तुमच्या घरचे किंवा कोणीच काहीच 1 रुपया पण देत नाही तर त्याच्यामुळं जी लाईफ तुम्हाला भेटलेली आहे तर त्यामधून तुमची धावपळीचं जीवन तर चालतेच तर रिलॅक्स होण्यासाठी आयुष्यातून 1-2 दिवस फिरायला फॅमिलीसोबत नक्की जात जा जिथेही कुठे जाल तर जोडीदारासोबत जाल पहा जोडीदार पण आमचा कसा रिलॅक्समध्ये आरामशीर आणि साहेब पण म्हणत होते अस्मिता हे तुझ्यामुळं म्हणजे आलोत कारण की तुझं जे स्वप्न होतं ते मी प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण करणार आणि हे वाक्य ऐकल्याच्यानंतर मला पण खरंच खूप म्हणजे असं प्राऊड फील झालं कारण की एवढा चांगला जोडीदार भेटायला पण नशीब लागतं आणि मग काय छानपैकी मी तयार झालते आता केक कटिंग करायची होती आणि साहेब पण उठले ठीक आहे म्हणे चला आता बस झालं केक कटिंग वगैरे करू आणि विशेष आम्ही दोघांनी पण मॅचिंग केलेलं आज कसं वाटतं यारा मैं तो फिसल गया रे यारा यारा हद से गुजर बर्थडे गर्ल झाली का जीवाची मुंबई झाली हो गेली खूप छान वाटायला माझा तर खूप छान बर्थडे झाला तुमचा आनंद त्यात आमचा आनंद थँक्यू
तर मग आता या शुभप्रसंगी आता केक कट करून घ्यायचं. करा कट कट करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. खूप छान वाटलं आणि इथं म्हणजे निवांतपणा दोघंच आणि फक्त एक झालं की साहेब शूट करत होते आणि मी केक कट करत होते. आनंद तर खूपच होता आणि मग केक कटिंग वगैरे झाल्याच्यानंतर फोटो सेशन वगैरे केलं आणि मनसोक्त तिथे 9व्या मजल्यावर सेलिब्रेशन केलं आणि परत रूममध्ये 5व्या मजल्यावर आम्ही परत निघालोत. लिफ्टमध्ये छानपैकी माझा आनंद आहेच, पण साहेबाच्या चेहऱ्यावर पण आनंद होताच आणि साहेब म्हणजे काय म्हणतायत आणि साहेबाचं रिॲक्शन काय होतंय तर आपण त्यांच्या आवाजामध्ये ऐकूया समोरचा व्हिडिओ. किती सुंदर असा हा व्ह्यू आहे, पाहू शकता पण. आणि साहेब पहा या रूमचा नंबर, एवढं गडबडीने साहेबांनी काढली पण रूम 503. अब जाने वाले ये रूम में. रूम का दरवाज़ा एंट्री खूप छान लॉकर आहे रूममध्ये. हे बघा जेवण पण ऑर्डर केलेले आलेले आमचं आणि साहेब पण आलेले. तर आता निवांत साहेब, आजचा दिवस तुमच्यामुळे खूप 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 छान गेला आणि असेच दरवर्षी कुठे ना कुठे तरी घेऊन जायचं. हां तुमच्या खिशात काय झालं? काय नाही, इथं धूळ लागल्यासारखी वाटली मला. असं का? साफ करून देऊ का? नाही नाही ठीक आहे, तुम्ही साफ केला ते खूप झालं. काय माणूस आहे बाई खरं. करा आराम, करा आराम. बरं वाटते आता थोडं झोपू द्या. जेवण राहिले हो. ओके चला जेवण घेऊ आपण. अशा प्रकारे आजचा आमचा दिवस छान गेलेला आणि त्याच्यानंतर साहेबांनी लॉकरमधून पर्स काढून इकडं ठेवायला घेतलेली आणि खरंच आजचा दिवस हा माझा तर आयुष्यातला अप्रतिम असा दिवस गेलेला आहे. तर एवढंच सांगायचं आहे, प्रत्येकाने आपल्या बायकोला पण कुठेतरी फिरायला घेऊन जात जा आणि बड्डे सेलिब्रेशन काहीतरी थोडंसं तरी खास म्हणजे तुमच्या पद्धतीने करत जा. आणि जर असं जर सरप्राईज दिलं तर मग काय तुमची लक्ष्मी एकच नंबर खुश होणार. पण असं म्हणू नका मॅडम तुम्ही म्हणतात तर आम्हाला पण तिथंच जायचं का? नाही, जिथं जायचं एक गुलाबाचं फूल जरी दिलं तरी बायको खुश होती. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला आवडला असाल तर छान कमेंट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.